न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटींचा गैरव्यवहार, वॉन्टेड आरोपीला अटक। मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहारातील प्रकरणातील वॉन्टेड आरोपी अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवरला अटक करण्यात आली आहे। मारुथुवर यांना मुख्य आरोपी हितेश मेहताकडून NICBच्या निधीतून अंदाजे 30 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे। त्याच्या आत्मसमर्थनानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अरुणाचलम गेल्या 1 महिन्यापासून फरार होता। अरुणाचलमने आज सकाळी मुंबईतील EOW कार्यालयात आत्मसमर्पण केले। अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर यांनी मुख्य आरोपी हितेश मेहता याच्याकडून NICBच्या गैरव्यवहार निधीतून अंदाजे 30 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे। अरुणाचलमचा फरार काळ त्याच्या शोध घेण्यासाठी EOWने भारतातील विविध भागामध्ये अनेक पथके तैनात केली होती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींचा अपहार प्रकरणातील 2 आरोपी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भुवन व अपराधातील 15 कोटी रुपये स्वीकारणारा मनोहर उन्नतनाथन यांना पूर्वीच अटक झाली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे। आरोपी हितेश मेहताने ट्रस्टमध्ये रोख रक्कम भरली होती। त्या ट्रस्टच्या खात्यावर त्यापेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यासाठी 2 ट्रस्टला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तसेच अपहार झालेल्या रकमेपैकी काही रक्कम हवालामार्फत बाहेर पाठवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। ज्या 2 ट्रस्टला रक्कम दिली त्या ट्रस्टात पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे। 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रति ठेवीदाराला 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे। ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच ATMचा देखील वापर करू शकतात। सोबतच RBIने नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत देखील बदल करण्यात आला आहे।